हाय गुड मॉर्निंग फ्रेंड. आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. आणि आज आपल्या मिनी ब्लॉगची सुरुवात झाली सकाळ सकाळ. तर देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर बाहेर पाऊस पडत होता, तो थोडासा एन्जॉय केला, म्हणजे बघितला. एन्जॉय केला म्हणजे भिजायला गेली नाही मी. तर उपवास होता, तर सासूबाईंनी लाडू बिडू करून दिले होते. चला म्हणला तर दुपारचाच उपवास सोडावा, भूक लागली होती. आणि मी छानपैकी भाजी बनवली होती, कढी. मला कढीला खूप आवडती. आणि त्यानंतर झोप झाल्यानंतर उठल्यानंतर चहा बनवला. चहा बनवल्यानंतर मी चहा किचनवर सांडवणार नाही, असं काही होणार नाही. का तर तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणावाच लागेल. का तर किचन मलाच आवरायचं आहे. सांडलं तरी काय झालं तरी तर ठीक आहे, जाऊ दे. तर चहा केल्यानंतर श्रीला उठवलं. का तर करमत नव्हतं, आज घरामध्ये खूप बोर होत होतं. तर ठीक आहे म्हणलं, काय करणार, बोर झालं तरी. तर गेले, चहा पिले. आणि चहा पिल्याशिवाय माझी सुरुवात पण अशी छान होत नाही. थोडासा विचार केला की व्हिडिओला लेट होतं आहे, आपण व्हिडिओचं रोजचे रोज काम केलं पाहिजे, असं तसं चालू होतं विचार डोक्यामध्ये. तर ठीक आहे म्हणलं, आज संध्याकाळी जेवायला काय बनवायचं ते पण विचार चालू होता. तर स्वयंपाक खूप होता, मी दुपारीच उपवास सोडला होता. आता डाळ भात लावा म्हणलं, चपात्या भाजी सगळं आहे. स्त्रीला खाऊ घालायचं होतं. त्यानंतर संध्याकाळचं काय थोडंसं बनवावं, काहीतरी वेगळं वाटत होतं. का तर माझा नवरा खूप चटक्याचा आहे. चटक्याचा म्हणजे त्यांना खूप वेगवेगळं खायला लागतं. आणि त्यानंतर त्यांनी कोथिंबीर घरामध्ये असताना तरीही कोथिंबीर घेऊन आले. तर म्हटलं ठीक आहे, आता मलाच नीट करावं लागेल. नीट करून घेतली. का तर त्यांना कोथिंबीर वड्या खूप आवडतात. मी आज काय वड्या बनवणार नव्हते, दुसरं काहीतरी ट्राय करावं म्हटलं. चला आज नवऱ्याला खायला. तर म्हटलं आळूची पानं पण आणली होते, असे की बाबा वेगवेगळं असं लागतं त्यांना. चला म्हणलं, आज उपवास आहे. तरी पण खूप लेट झाला होता. श्रीला पण आवडेल असं वाटलं होतं, पण तिला तिखट लागलं, त्यामुळे तिनं काय खाल्लं नाही. आळूच्या वड्या अशा पण छान होतात. आणि असं ते नाही का, एकदम एकच पानाला लावून रोल करून ते पण छान होतं तव्यावर ते भाजून. तर हे वाफलून घ्यायचं, परत त्याला तळायचं, खूप सारी झंझट असते. पण ठीक आहे ना, खूप छान लागतात. म्हणलं आज मला खायचे नाहीत, पण नवरोबासाठी बनवावे. तेवढेच नवरा माझा खूप खुश होईल. आणि काही बनवलं आणि ते खुश नाही झालं असं कधी होणार नाही. चला म्हणलं, आता ह्याला वाफलून घ्यावा. आणि खूप छान होता. तुम्ही पण कधीतरी ट्राय करा, नाही का. खूप सिम्पल पण आहेत. आणि त्यात मी डीमार्टला गेल्यानंतर चिंच वगैरे आणली होती, त्यामुळं खूप छान होतात. ह्या फायनली वाफलून झालं. आता चला म्हणलं, ह्याची कटिंग करावी आणि ह्याला तेलामध्ये मस्तपैकी चटके देऊन घ्यावे. का तर माझ्या नवऱ्यालाच जिभेला खूप चटकेतनं खायचे, तर ह्याला पण थोडे चटके बसतील. असं काही नाही, मस्करी करत होती. तर चला, तेल मस्तपैकी तापलं आणि त्यात मस्तपैकी वड्या तळून घेतल्या. आणि माझ्यासाठीही काढून ठेवल्या. म्हणलं नवरा संपून बिंपून टाकल माझा. नाही, असं काही नाही. तर चला मग, अशा काहीशा वड्या होत्या. कशा वाटल्या नक्कीच सांगा. बाय बाय.